Law of conservation of momentum. Law of conservation of momentum. मोबाईल पुढे नाही ठेवले आज. पटकन ठेवा पुढे मोबाईल. हळूहळू ते बॅगेच्या बाहेर येतात. लास्ट बेंच मोबाईल. मला तर माहित झालंय कोणाकोणाकडे मोबाईल. प्रिन्सिपल ऑफ वर्क एनर्जी थेरम झाला ना. नेक्स्ट घ्या कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याच्यातच कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ त्यातच आहे लॉ ऑफ आपण वर्क एनर्जी थेरम लिहिलं ना त्याच्या पुढे. Central nervous system. Why it is called as central nervous system? Because it lies at the central axis of the body. What is the central axis ला म्हणून काय? Central nervous system. And what comes under that? काय तर त्याच्यामध्ये
Yes, two things. The one is what? Brain, and another is what? Spinal cord. Brain and spinal cord. Is this clear? ठीक है, brain and spinal cord are the nervous system, central nervous system's component, right? दूसरी कुठली है? What is the second one? PNS. What is PNS? Peripheral nervous system. What do you mean by periphery? Periphery म्हणजे काय असतं किंवा peripheral म्हणजे काय असतं? Yes? मला सांगा, ब्रेन कुठे आहे? इथे, बट स्टिल वी कॅन फील हिअर. स्पायनल कॉर्ड एक छोटीशी वर्टिब्रल कॉलमच्या आधी, पण तरी पण इकडे इकडे सगळीकडे फील होत आहे. का? बिकॉज त्यांच्यापासून साईडला नर्व्स येत आहेत. काय येतात? नर्व्स, अँड दे आर कॅरिंग द सिग्नल टू दॅट पार्ट. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड सेंट्रल ॲक्सेसला आहे ना, बट बाकी सगळीकडे आपल्याला फील होतं. मला इथे काय झालं तरी पण फील होणार नाही. स्पायनल कॉर्ड तर इथे प्रेझेंट आहे. का? बिकॉज नर्व्स आहेत तिथपर्यंत. न्यूरॉनची अशी चेन आहे, राईट. मग इकडे नर्व्स आहेत. पेरिफेरल नर्वस सिस्टमचे कॉम्पोनंट्स काय? दे हॅव नर्व्स. कुठल्या आहेत? नर्व्स. आता समजा हा ब्रेन आणि ही स्पायनल कॉर्ड आहे. जस्ट इमॅजिन. ब्रेन 12 नर्व्स येतात, 12 पेयर्स. किती पेयर्स? 12 पेयर्स, राईट. आणि ज्या नर्व्स ब्रेन येतात त्यांना आपण क्रेनियल नर्व्स म्हणतो. काय म्हणतो? मी कॉल ते माझं क्रेनियल नर्व्स. कुठून येतात? ब्रेनपासनं. किती पेयर्स आहेत त्या? 12 पेयर्स. कुठे जात असतील मला सांगा? इन देअर फेशियल ऑर्गन. इन दी फेशियल ऑर्गन्स, राईट. आईज आहे, नोज आहे, जे पण फेस रिजनमध्ये जे आपण सिग्नल घेऊन जायचं आहे, घेऊन यायचं आहे, कोणत्या नर्व्स घेऊन येतात? क्रेनियल नर्व्स, राईट. आणि इथून खालच्या पार्टमध्ये जिथपर्यंत सिग्नल जातोय, कोणामुळे जातोय? त्या कुठल्या नर्व्स आहेत? त्या स्पायनल कॉर्डपासून येतात. त्या कुठल्या नर्व्स आहेत? सनफ्लावर नाही आहे हे. दिस इज स्पायनल नर्व्स. त्या कुठल्या नर्व्स आहेत? स्पायनल नर्व्स. मग एक कुठला आहे सध्या? क्रेनियल नर्व्स. आणि ह्या कुठल्या नर्व्स आहेत? स्पायनल नर्व्स. हर्षदा, क्रेनियल नर्व्स किती आहेत? किती पेयर्स? 12 पेयर्स. आणि ह्या संस्कृती ह्या किती पेयर्स सांगितल्या? 31 पेयर्स. किती आहेत? 31. ऑब्व्हियसली खालचा एरिया मोठा आहे ना, राईट. सो इट इज 31 पेयर्स. कुठे जात असतील? सगळ्या लोअर साईडला. ठीक आहे, लोअर बॉडी पार्ट्स. लोअर नाही बोलता येणार. व्हॉट यू कॅन से? बिलो दी नेक. बिलो नेक जेवढे पण पार्ट येतात टिल टो. बिलो दी नेक टिल दी टो किंवा फीट. तोपर्यंत सगळे. टो नाही, फीट लिहू आपण. पायापर्यंत, नेकपासून पायापर्यंत जेवढ्या पण नर्व्स आहेत त्या कुठल्या नर्व्स आहेत? स्पायनल नर्व्स आहेत. प्रत्येक वेगळ्या ब्रेनला अप्रोच करायचा आहे. डायरेक्ट स्पायनल कॉर्ड कधी कधी रिफ्लेक्स देऊन देतो, राईट. सो दे आर स्पायनल नर्व्स. मग या कुठल्या नर्व्स आहे? क्रेनियल नर्व्स. आणि या कुठल्या नर्व्स आहेत? स्पायनल कॉर्डवाला स्पायनल नर्व्स, राईट. त्याच्यानंतर कुठली सिस्टम आहे? ANS. What is ANS? It is autonomous nervous system. What is ANS? Autonomous nervous system, right? काय येतं ANS मध्ये? ANS मध्ये आधी येतं एक अजून 2 टाईप येतात. दोज आर SNS and VNS. काय? SNS आणि अजून एक काय? VNS, राईट. SNS stands for somatic nervous system. तुम्ही पूर्ण लिहा. It is somatic nervous system. आणि VNS काय? VNS stands for visceral nervous system. काय VNS? Visceral nervous system. साक्षी, SNS काय आहे? Somatic nervous system. VNS काय आहे? Visceral nervous system, right? Somatic nervous system, it plays a role for the muscles. कोणासाठी काम करते ती? Muscles. आणि visceral वाला internal important organs. कोणासाठी काम करते? Internal important organs साठी visceral nervous system काम करते. Is it clear? SNS कोणासाठी काम करते? आणि VNS, yes, somatic cells साठी. VNS, yes, internal organs साठी. Okay. आता याच्याच अंडर, ऑटोनॉमसच्या अंडर 2 मेन parts are there, 2 main types are there, and those are sympathetic nervous system आणि parasympathetic nervous system. कुठल्या? Sympathetic nervous system आणि parasympathetic nervous system. आता ह्या 2 काय आहेत? What are sympathetic and parasympathetic nervous system? जेव्हा अशी एमर्जन्सी कंडिशन येते, ठीक आहे, म्हणजे शॉकिंग कंडिशन, सरप्रायझिंग कंडिशन, कोणीतरी काहीतरी धप्पा देतं, हार्ट अटॅक आला गेला, असं होतं का कधी? ते मूवीजमध्ये होतं. काहीतरी शॉकिंग न्यूज दिली, लगेच हार्ट अटॅक आला, असं होतं का जनरली? नाही. आपली बॉडी ना त्यावेळेस आपल्याला कंट्रोल करतं. आणि बॉडी कंट्रोल चार्ज पडते त्याने, कुत्रं मागे लागलं, राईट. मग अशा ज्या कंडिशन्स आहेत, किंवा जस्ट इमॅजिन की तुम्ही तुमचा हॉल तिकीटचा नंबर वगैरे टाकतायत, अँड जस्ट यू आर गोइंग टू एंटर, प्रेस दॅट बटन एंटर, आणि तुम्हाला तुमचा 12th चा रिझल्ट दिसतो.
राईट. त्यावेळेस बॉडीची काय रिॲक्शन्स किंवा बॉडी सफर काय कशा थ्रू करते, ते जेवढे पण चेंजेस येतात त्या टाईमला विच आर नेसेसरी फॉर द बॉडी ॲट दॅट एमर्जन्सी कंडिशन इज कंट्रोल्ड बाय सिम्पथेटिक नर्वस सिस्टम. ते कोण कंट्रोल करतं? सिम्पथेटिक. बरं मग असं आहे का, कुत्रा मागे लागलं, हार्टबीट वाढले, आता आयुष्यभर तसेच राहते, धगधग असंच करत राहील? नाही. काय होईल थोड्या वेळाने हर्षदा? नॉर्मलाइज होईल. मग नॉर्मलाइज करायचं काम कोणाचं आहे? पॅरासिम्पथेटिकचं आहे. ठीक आहे. ब्रीदिंग रेट वाढतो, हार्ट रेट वाढतो, हे सगळं जे इन्क्रीज होतं, ऑल दोज चेंजेस ड्युरिंग द एमर्जन्सी कंडिशन इज अचीव्ड बाय sympathetic nervous system. But after the sympathetic nervous system, that body normalize itself is because of parasympathetic nervous system, and both comes under autonomous nervous system. दोघं कोणामध्ये येतात? ऑटोनॉमस मध्ये. इज क्लिअर? राईट. मग आपण बघितलं की काय काय कॉम्पोनंट्स आहेत त्याचे. इट हॅज ब्रेन, स्पाइनल कॉर्ड, नर्व्स आहेत, न्यूरॉन्स आहेत. काय? न्यूरॉन्स आहे. इट हॅज अदर सपोर्टिंग सेल्स ऑल्सो. बाकीच्या सपोर्टिंग सेल्स पण आहेत. राईट. ऑलिगोडेंड्रॉइड्स आहे, ॲस्ट्रोसाइट्स आहे, ते सपोर्ट करतात नर्वस सिस्टममध्ये. दे प्लेज अ रोल इन अ नर्वस सिस्टम. राईट. आता इथेच आपण लगेच पॉईंट स्टार्ट केलाच आहे. देन विल फिनिश द सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक. राईट. हां. आता तुमचं तेच एखादी सिच्युएशन इमॅजिन करायची. कन्सिडर एनी सिच्युएशन. राईट. एमर्जन्सी कंडिशनवर तेच आपलं नेहमी परत तेच घेऊ. एखादा कुत्रा लागलं ना जोरात चालता चालता उगाच, तर तेव्हा ॲट दॅट टाईम व्हॉट विल हॅपन? सिम्पथेटिक नर्वस सिस्टममध्ये सगळ्यात पहिले काय होईल? बॉडी इज गोइंग टू रिलीज एमर्जन्सी हॉर्मोन. काय रिलीज होते? एमर्जन्सी हॉर्मोन. सो बॉडी रिलीजेस, और इन दिस केस व्हॉट हॅपन? रिलीज ऑफ एमर्जन्सी हॉर्मोन. एमर्जन्सी हॉर्मोन्स कुठले आहेत तरी एमर्जन्सी हॉर्मोन्स? व्हेरी गुड. दोज आर व्हॉट? व्हेरी गुड. ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन, किंवा त्यालाच काय म्हणतात? एपिनेफ्रिन आणि नॉर एपिनेफ्रिन. ठीक आहे. ॲड्रेनलिनचंच दुसरं नाव काय? एपिनेफ्रिन. नॉर ॲड्रेनलिनचं दुसरं नाव काय? नॉर एपिनेफ्रिन. कॅन यू टेल मी नॉर एपिनेफ्रिन? राईट. हे दोन कोण सिक्रीट करतं? इट इज सिक्रीटेड बाय एड्रेनल ग्लँड. अँड वेअर द एड्रेनल ग्लँड इज लोकेटेड? अबव द किडनी. व्हेरी गुड. का सांगते? बिकॉज हॉर्मोनल कंट्रोलमध्ये परत हाच पार्ट की किडनीच्या वर ग्लँड आहे, एड्रेनल ग्लँड. इट इज वन ऑफ द एंडोक्राइन ग्लँड अँड इट सिक्रीट्स अ हॉर्मोन एपिनेफ्रिन अँड नॉर एपिनेफ्रिन किंवा एड्रेनलिन, नॉर एड्रेनलिन, विच आर एमर्जन्सी हॉर्मोन्स. ओके. ते रिलीज होतील. बरं, आता ते रिलीज झाल्यावर ते पुढचे कामं करतील. काय? मला सांगा. आता एक एक आठवायचा. एखाद्या समजा सरप्राईज शॉकिंग कंडिशन आहे, तुमचे जे प्युपल्स आहेत आईज, ते असे असे कॉन्ट्रॅक्ट होतील का? असे डायलेट होतील शॉकिंग कंडिशनमध्ये? काय होतात? मोठे होतात की छोटे होतात? मोठे होतात. राईट. शॉकिंग कंडिशनमध्ये सांगते मी. राईट. मग प्युपल्स डायलेट. प्युपल्स काय होतात? डायलेट होतात. राईट. अशा वेळी मला सांगा, हार्ट रेट एकदम काम बसलेलं असतं का आपण? आपोआप हार्ट रेट काय होतं? मी सांगेन, तुम्ही रिझल्ट बघताय. हार्ट रेट इन्क्रीजेस. ठीक आहे. हार्ट रेट इन्क्रीजेस. हार्टचा रेट जर इन्क्रीज होतोय तर कार्डियाक आउटपुट इन्क्रीजेस. हू इज गोइंग टू टेल मी व्हॉट इज कार्डियाक आउटपुट? कार्डियाक आउटपुट काय होतं? व्हेरी गुड. द अमाऊंट ऑफ ब्लड पंप बाय हार्ट ड्युरिंग और इन 1 मिनिट. आता कार्डियाक आउटपुट का वाढला? आपण काय करायचं होतं? व्हॉट इज कार्डियाक आउटपुट? स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. मला सांगा, याच्यातली एक जरी गोष्ट वाढते, हार्टचा रेट जो 72 होता तो आपण पळतोय म्हणून तो 100 झाला नाही का मिनिटाला? ठीक आहे ना. आणि हा तो ठीक आहे, हा कॉन्स्टंट राहतो, हा 70 ml आहे, पण 70 into 100 करता तर 7000 ml झालं. तेच ब्लड फास्ट फास्ट परत येतं. मग हार्ट रेट वाढला तर डेफिनेटली काय वाढलं? कार्डियाक आउटपुट वाढला. आता हार्ट रेट वाढत आहे तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं, हार्ट रेट सोबत लगेच कोण वाढतं अजून? ब्रिथिंग रेट. काय वाढतंय? ब्रिथिंग रेट. आपण श्वास पण तर पटपट घेणार आहे एवढं बॉडी, तर ब्रिथिंग रेट ऑल्सो इन्क्रीजेस. रेस्पिरेटरी सिस्टम. राईट. ब्रिथिंग रेट इज ऑल्सो इन्क्रीजेस. ब्रिथिंग रेट इन्क्रीज झाला. पुढे बोला. अशा वेळेस खूप भूक लागते का? नाही. भूक प्यासा भट जात आहे. ठीक आहे. आपल्याला तरी लेजन्स असतात तरी पण लागते, ती गोष्ट वेगळी. पण ॲक्च्युअल कंडिशन जेव्हा खूपच घाबरायची कंडिशन आहे, हॉस्पिटलाइज कंडिशन, मेडिकल कंडिशन इमॅजिन करा. राईट. मग तेव्हा काय होतं? सगळं स्टॉप होतं. माउथ ड्राय होतं की वेट होतं? अशा वेळेस ड्राय होऊन जातं, बिकॉज सलायव्हेशन स्टॉप. काय होतं? सलायव्हेशन स्टॉप्स. त्याच्यामुळे काय होतं? माउथ ड्राय होतं. माउथ बिकम्स ड्राय. राईट. त्याच्यानंतर स्वेटिंग होते की नाही होत? कारण येस, स्वेटिंग अकर्स. अशा वेळेस काय होतं? स्वेटिंग अकर्स. राईट. जेवढे पण डायजेस्टिव्ह ज्यूसेस सिक्रिशन होतं, डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रिशन,
राईट. म्हणजे सलायवा इज ऑल्सो वन ऑफ दी डायजेस्टिव्ह ज्यूस ना, त्यांचं काय होतं सिक्रिशन स्टॉप होऊन जातं, भूक वगैरे काही लागत नाही. राईट. हे काय होतं डायजेस्टिव्ह ज्यूसेस सिक्रेशन स्टॉप. ओके. अजून काय काय होतं मला सांगा. व्हॉट हॅपन्स ॲट दॅट टाइम. युरिनेशन स्टिम्युलेट होतं. राईट. सो ऑल दोज थिंग्स अकर्स इन द सिम्पथेटिक नर्वस सिस्टम. तिथे हे सगळे पॉईंट्स येतील. कुठले कुठले एक मिनिट बघू. येस, फर्स्ट पॉईंट काय बघितलं आपण. प्युपल्स सॉरी पहिले काय रिलीज होईल. एमर्जन्सी हॉर्मोन. त्याच्यानंतर बोला. येस, प्युपिल डायलेट होतील. हां. येस, हार्ट रेटच्या इथे आपला अजून एक राहिला, अजून एक ॲड करायचा नंतर नेक्स्ट पॉईंट की ब्लड प्रेशर काय होईल. इन्क्रीजेस. ब्लड प्रेशर काय इन्क्रीजेस. युरिनेशन स्टिम्युलेट आहे. जेव्हा घाबरल्याची कंडिशन असते युरिनेशन स्टिम्युलेट होतं बिकॉज ब्लॅडर रिलॅक्स होते. काय होते ब्लॅडर रिलॅक्सेस. मग काय होतं युरिनेशन स्टिम्युलेट्स बिकॉज ब्लॅडर इज गोइंग टू रिलॅक्स. बास. तुम्हाला पॅरासिम्पॅथेटिकचं लिहिता येईल. कॅन यू राईट डाऊन. येस आयुष. पॅरासिम्पॅथेटिकचं लिहिता येईल का मग. रिलीज ऐवजी काय होणार. एक पॉईंट सांगा ना मला. इकडे काय लिहिणार मला पॅरासिम्पॅथेटिकमध्ये. येस, इमर्जन्सी हॉर्मोन रिलीज स्टॉप्स. प्युपल्स कॉन्स्ट्रिक्ट्स. जे डायलेट झाले ते काय होतील कॉन्ट्रॅक्ट. इन्क्रीजेस लिहितील. डिक्रीज लिहायचं. हार्ट रेट डिक्रीजेस. ब्लड प्रेशर, ब्रीथिंग रेट, सलायवेशन स्टार्ट्स. ठीक आहे. स्वेटिंग स्टॉप्स. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ज्युसेस डायजेस्टिव्ह ज्युसेस स्टार्ट सिक्रीटिंग. लगेच भूक लागते. पोटात आवाज यायला लागेल मग नॉर्मल यायचे जेव्हा होईल तेव्हा. राईट. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. युरिनेशन स्टिम्युलेट काय झालं बिकॉज अशा टाइमला ब्लॅडर रिलॅक्स होऊन जाते. राईट. जेव्हा आपण एखादी शॉकिंग कंडिशन असते सरप्राईझिंग तेव्हा मग एवढं सगळं करून काय करायचं बॉडीने स्वतःला कंट्रोल केलं. राईट. हे येतं आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टममध्ये नंतर पण आत्ताच आपण ते कम्प्लीट करून टाकलं. राईट. आता याच्यानंतर इथे सगळ्यात मेन रोल कोण प्ले करत आहे नर्वस सिस्टममध्ये. कोण सिग्नल कॅरी करत आहे. न्यूरॉन्स. कोण कॅरी करत आहे न्यूरॉन्स. राईट. न्यूरॉन्स आर दी लॉंगेस्ट सेल ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीची सेलच आहे पण कशी सेल आहे लॉंगेस्ट सेल आहे. आणि काय काम करते ती साईश. व्हॉट इज इट्स रोल. सिग्नल ट्रान्समिशन. आपल्या बॉडीमध्ये जे सिग्नल ट्रान्समिटेशन आहे सिग्नल कंडक्शन आहे कोणामुळे पॉसिबल आहे बिकॉज ऑफ न्यूरॉन ओनली. राईट. तुमचा 11th स्टँडर्डची डायग्राम परत रिपीट. राईट. डायग्राम बोर्डसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि बाकी गोष्टींसाठी पण डायग्राम इज इम्पॉर्टंट. आता न्यूरॉनकडे काय असतं बेसिकली इट हॅज अ स्टार शेप स्ट्रक्चर विच इज कॉल्ड ॲज सेल बॉडी. त्याला काय म्हणतात सेल बॉडी. सो दिस इज अ स्टार शेप स्ट्रक्चर विच इज कॉल्ड ॲज सेल बॉडी. मग ही न्यूरॉनची काय व्हॉट इज दिस इज सेल बॉडी. राईट. आणि हे एक्झॉन याचं खाली काढते ना मी. दिस इज एक्झॉन. राईट. आता ह्याच हे काय लिहिलं मी व्हॉट इज दिस काय सांगितलं मी तुम्हाला. येस दिस इज सेल बॉडी. त्यालाच काय म्हणतात अजून इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आठवा सोमा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आठवलंच तुम्हाला है ना सायटॉन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेरिकॅरियॉन. त्यालाच काय म्हणतात पेरिकॅरियॉन. इट इज सेल बॉडी सोमा सायटॉन किंवा पेरिकॅरियॉन. आता एक सेलच आहे याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे. ते सायटोप्लाझम जसं रूट हेअर सेल आठवतं आपण काय बोलत होतो की त्याचे एपिप्लेवा सेल आहे त्या पुढे एक्सटेन्शन शो करतात आणि मग रूट हेअर बनवतात. सेम थिंग यांचंच पुढचं जे एक्सटेन्शन आहे दिस एक्सटेन्शन इज कॉल्ड एज व्हॉट डेंड्रॉन्स. त्याला काय म्हणतात डेंड्रॉन. थांब साक्षी थांब. त्याला काय म्हणतात एक सेल बॉडीला एक्झॉन डेंड्राइट्सला डेंड्रॉन. काय हे डेंड्रॉन्स. आणि आता याच्या फर्दर ब्रांचेस काय आता सांग व्हॉट आर दिस. नाव दिस बिकम्स डेंड्राइट्स. हे काय डेंड्राइट्स. इज इज क्लिअर. राईट. मधलं काय होतं सेल बॉडी. हे सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन काय व्हॉट इज दिस हे काय. येस दिस आर डेंड्रॉन्स. मग डेंड्रॉन्सच्या पुढे काय लिहिणार व्हॉट आर डेंड्रॉन्स काय लिहू. इट इज सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन. सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन कोणाचं सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन ऑफ सेल बॉडी. सेल बॉडीचं सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन आहे. राईट. आणि त्याचा फर्दर ब्रांचेस म्हणजे काय व्हॉट आर दिस. येस दिस आर डेंड्राइट्स. हे काय डेंड्राइट्स आहेत. काय डेंड्राइट्स हर्षदा व्हॉट आर डेंड्राइट्स. दिस आर येस ब्रांचेस ऑफ डेंड्रॉन्स. काय काम आहे डेंड्राइट्सचं
What is the role of dendrites? They have receptors to receive the signal. वरच्या न्यूरॉन जेव्हा सिग्नल पाठवणार आहे तर खालचा कुठला पार्ट आहे जो सिग्नल रिसीव्ह करेल? डेंड्राइट. मग रिसेप्टर कोणाकडे असेल? डेंड्राइट. चेन आहे ना न्यूरॉन्सची, एका न्यूरॉनकडे पुढच्याला सिग्नल देत जातात ते. मग या न्यूरॉनकडनं जेव्हा पुढच्या न्यूरॉनला सिग्नल देणार आहे तर हा न्यूरॉन काय करेल? कुठून रिसीव्ह करेल सिग्नल? आपण जर हाताने कशी रिसीव्ह करतो त्यांच्याकडे काय? रिसेप्टार्स. आणि रिसेप्टार्स कोणाकडे? त्यांच्या डेंड्राइट्सकडे. सो दे हॅव रिसेप्टार्स टू रिसीव्ह सिग्नल. सिग्नल रिसीव्ह करायला काय प्रेझेंट आहे त्यांच्याकडे? रिसेप्टार्स. इज इट क्लिअर? राईट. त्याच्यानंतर त्याच्या इथे मध्ये एक लार्ज काय प्रेझेंट असेल? न्यूक्लियस. व्हॉट इज दिस? दिस इज न्यूक्लियस. राईट. त्याच्यानंतर इथे छोटे छोटे ग्रॅन्युल्स आहेत. दे हॅव ग्रॅन्युल्स इनसाइड दॅट. अँड व्हॉट आर दोज? दोज आर नीझल्स ग्रॅन्युल्स. कुठले ग्रॅन्युल्स आहे? नीझल्स ग्रॅन्युल्स. राईट. नीझल ग्रॅन्युल्स काय? दे हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस. कशाला हेल्प करतात ते? प्रोटीन सिंथेसिसला हेल्प करतात. सो दे हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस. ओके. इथून पुढे हा पूर्ण पार्ट, दिस होल पार्ट इज कॉल्ड एज व्हॉट? इथून खालचा जो पार्ट आहे दिस इज व्हॉट? एक्झॉन. हा काय? एक्झॉन. दिस पोर्शन इज कॉल्ड एज एक्झॉन हिल्लॉक. याला काय म्हणतात? एक्झॉन हिल्लॉक. दिस इज कॉल्ड एज एक्झॉन हिल्लॉक. राईट. आणि हे जे लास्ट पार्ट आहे त्याला म्हणतात एक्झॉन टर्मिनल. काय म्हणतात याला? एक्झॉन टर्मिनल. एक्झॉन हिल्लॉक किंवा एक्झॉन टर्मिनल. ओके. इज इट क्लिअर? राईट. आता या एक्झॉनच्या इथे आतल्या साईडला देर आर सम सेल्स प्रेझेंट इनसाइड विच आर कॉल्ड एज शॉन सेल्स. यांना कुठल्या सेल्स म्हणतात? शॉन सेल्स. राईट. सो व्हॉट आर दिस? दिस आर शॉन सेल्स. शॉन सेल्सचं काय काम आहे? व्हॉट इज द रोल ऑफ शॉन सेल? की दे प्रोड्युसेस मायलिन शीथ. काय प्रोड्यूस करतात? मायलिन शीथ प्रोड्यूस करतात. सगळ्याच न्यूरॉनमध्ये करतात असं नाही. शॉन सेल प्रेझेंट सगळ्या न्यूरॉनमध्ये असतात पण सगळ्या न्यूरॉनमध्ये ते मायलिन शीथ प्रोड्यूस नाही करत. सो दे प्रोड्युसेस मायलिन शीथ हिअर. काय प्रोड्यूस करतात? मायलिन शीथ. कुठल्या सेल? शॉन सेल्स. राईट. मग आता इथे आपण काय करणार? दिस इज मायलिन शीथ. हे काय काढलेलं आहे? मायलिन शीथ. मायलिन शीथचा काय रोल आहे? इट ॲक्ट्स ॲज अन इन्सुलेटर. कसं ॲक्ट करतं ते? इन्सुलेटर म्हणून काम करतं. ठीक आहे. इट ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटर. दिस इज मायलिन शीथ विच ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर. ओके. सो व्हॉट इज दिस? दिस इज मायलिन शीथ. कशाने बनलेली? इट इज मेड फ्रॉम फॅटी लेअर. काय ती? फॅटी लेअर कसं ॲक्ट करते? ॲज अ इन्सुलेटर. आता इन्सुलेटर काय असतं मला सांगा? व्हॉट डू यू मीन बाय इन्सुलेटर? या वायर्स आहेत हे इन्सुलेटेड वायर्स आहेत. तिथनं करंट कॅरी होत नाही. सिग्नल जे ट्रान्समिशन होतं the signal transmission takes place by changing the membrane potential. थोडंसं क्रिटिकल टॉपिक आहे ह्या चॅप्टरचा. म्हणजे काय? इमॅजिन करा सिग्नल ट्रान्सफर म्हणजे होतं काय एक्झॅक्टली? समजतंय? न्यूरॉन बाहेरच्या साईडने पॉझिटिव्ह आहे, आतल्या साईडने निगेटिव्ह आहे. मग ज्या पॉईंटला सिग्नल ट्रान्समिट होतो ना तो पॉईंट बाहेरनं निगेटिव्ह. ओके. दिस इज न्यूरॉन. हा काय? न्यूरॉन आहे. काय सांगितलं मी? बाहेरनं कसं आहे? मेम्ब्रेन पोटेन्शियल कसं आहे त्याचं? पॉझिटिव्ह आहे. आतनं कसं आहे? नेगेटिव्ह आहे. राईट. याच्याकडे मायलिन शीथ नाही आहे या न्यूरॉनकडे. आता याने सिग्नल रिसीव्ह केला. याच्याकडे पॉईंट्स आहेत. ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे, सी पॉईंट आहे, डी पॉईंट आहे. याचा ए पॉईंटने सिग्नल रिसीव्ह केला. पॉईंट वाईज सिग्नल असा एकदम नाही जात, टप्प्याटप्प्यात जातो. आता ए पॉईंट आहे, ए पॉईंटने सिग्नल रिसीव्ह केला. ए पॉईंट बाहेरनं नेगेटिव्ह झाला, आतनं पॉझिटिव्ह झाला. समजतंय? ए पॉईंटने सिग्नल कोणाला दिला? बी पॉईंटला. तर बी पॉईंट बाहेरनं कसं आलं? नेगेटिव्ह. आतनं कसं आला? पॉझिटिव्ह. ए परत आधी होता तसं झालं. जेव्हा एने सिग्नल देऊन दिला तो परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह होऊन गेला. असं करत करत सिग्नल जातं. ठीक आहे. याला म्हणतात करंटच्या फॉर्ममध्ये जातो ना. इलेक्ट्रिक करंट आहे हा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग इथे जर मायलिन शीथ प्रेझेंट आहे तर एवढ्या पार्टमध्ये करंट कॅरीच होणार नाही. समजतंय? मायलिन शीथमुळे तेवढ्या पार्टमध्ये करंट कॅरीच होणार नाही. करंट कुठनं कॅरी होईल? दोन मायलिन शीथमध्ये ही जी जागा आहे दॅट इज कॉल्ड एज नोड ऑफ रॅनवियर. काय ते? नोड ऑफ रॅनवियर. व्हॉट इज नोड ऑफ रॅनवियर? इट इज गॅप बिटवीन टू मायलिन शीथ. दोन मायलिन शीथचा मधला जो गॅप आहे त्याला नोड ऑफ रॅनवियर म्हणतात. मग ज्या न्यूरॉनकडे, सगळ्याच न्यूरॉनकडे मायलिन शीथ असतं का? तुम्हाला आधीच सांगितलं. काय सांगितलं सिद्धार्थ? शॉन सेल सगळ्यांकडे असतात की नसतात? असतात. पण त्या सगळ्यांकडे मायलिन शीथ बनवता असं नाही. राईट. मग ज्या न्यूरॉनकडे मायलिन शीथ असतात त्यांना मायलिनेटेड न्यूरॉन म्हणतात. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना काय म्हणणार? नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. मग जे मायलिनेटेड न्यूरॉन आहे त्यांच्याकडे तर कसं सिग्नल ट्रान्समिशन होतं? सॉरी, नॉन मायलिनेटेड. त्यांच्याकडे मायलिन शीथ नाही आहे.
राईट. असं नॉर्मल एकामागे पॉईंट वाईज सिग्नल ट्रान्समिट होतात. पण ज्या न्यूरॉनकडे मायलिन शीथ प्रेझेंट आहे त्यांच्याकडे सिग्नल ट्रान्समिशन टेक्स प्लेस फ्रॉम वन नोड ऑफ रॅनवियर टू अनादर. असं जम्प करत करत सिग्नल ट्रान्समिट होतो. ठीक आहे, फ्रॉम वन नोड ऑफ रॅनवियर टू अनदर नोड ऑफ रॅनवियर. क्लिअर आहे, राईट. मग मला सांगा, चालत जाणारा आधी पोहोचेल की जम्प करत जाणारा? जम्प करत जाणारा. मग मायलिनेटेड न्यूरॉन सिग्नल ट्रान्समिशन फास्टर करतात की नॉन मायलिनेटेड? मायलिनेटेड. मग जिथे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत तिथे क्विकली आपल्याला रिस्पॉन्ड करायचं आहे, तिथे मायलिनेटेड न्यूरॉन्स असतील की नॉन मायलिनेटेड? मायलिनेटेड. कसे असतील? मायलिनेटेड. आणि मायलिन शीथमुळे ते न्यूरॉन व्हाईट कलरचे दिसतात. मग जिथे जिथे मायलिनेटेड न्यूरॉन आहे तो मॅटर व्हाईट मॅटर असतो. कुठला मॅटर असतो? व्हाईट. आणि जिथे नॉन मायलिनेटेड ते ग्रे मॅटर आहे. तुम्हाला ब्रेनमध्ये खूप ठिकाणी दिसेल की आउटर व्हाईट इनर ग्रे. मग ग्रे मॅटर म्हणजे त्या एरियामध्ये कसे न्यूरॉन्स आहे? नॉन मायलिनेटेड किंवा सेल बॉडीज प्रेझेंट आहे. आणि जिथे व्हाईट मॅटर आहे म्हणजे एक्झॉनवाला पार्ट प्रेझेंट आहे किंवा मायलिनेटेड न्यूरॉन्स प्रेझेंट. इज क्लिअर, राईट. आता याच्यानंतर इकडेच आपण बघितलं तर हे जे असं स्वोलन स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड अ सिनॅप्टिक नॉब. याला काय म्हणतात? सिनॅप्टिक नॉब्स. दिस आर सिनॅप्टिक नॉब्स. आणि या सिनॅप्टिक नॉब्समध्ये सिनॅप्टिक वेसिकल्स प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? सिनॅप्टिक वेसिकल्स. अशा वेसिकल्स आहेत, सॅक लाईक स्ट्रक्चर. सो व्हॉट आर दिस? दिस आर सिनॅप्टिक वेसिकल्स. या सिनॅप्टिक वेसिकलकडे भरलेलं असेल न्यूरो ट्रान्समीटर. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. यांच्याकडे काय असतं? न्यूरो ट्रान्समीटर. काय असतं न्यूरो ट्रान्समीटर? व्हॉट इज न्यूरो ट्रान्समीटर? अ केमिकल टू कॅरी सिग्नल. इट केमिकल टू कॅरी सिग्नल कॅरी करणारं केमिकल. आता हा काय सीन आहे? आता याचा आपण बोललो की इथे एक न्यूरॉन आहे. दिस इज वन न्यूरॉन. हा एक न्यूरॉन आहे, राईट. आणि त्याच्यानंतर हा दुसरा न्यूरॉन, राईट. येस. आता आपण इकडे बघितलं की इथे सिग्नल कसा आला? असा आला. मायलिनेटेड असेल, नॉन मायलिनेटेड असेल, याला इलेक्ट्रिक इम्पल्स म्हणतात. पण याला सिग्नल याला द्यायचा आहे. इट हॅव टू गिव्ह द सिग्नल टू द अनदर न्यूरॉन नाव. त्याच न्यूरॉनमध्ये डेफिनेटली इलेक्ट्रिकली सिग्नल कॅरी केला जातो. पण जेव्हा आपल्याला दुसऱ्या न्यूरॉनला सिग्नल द्यायचा आहे, वेन वी हॅव टू गिव्ह द सिग्नल टू द अनदर न्यूरॉन, मग सिग्नल कसा दिला जातो? मग दोन ऑप्शन्स, इलेक्ट्रिकली नाही तर केमिकली. अलॉंग द एक्झॉन एकच ऑप्शन आहे, कुठला? इलेक्ट्रिकली. टू द नेक्स्ट न्यूरॉन जर द्यायचं असेल तर काय? देर आर टू ऑप्शन्स. इट इज आयदर इलेक्ट्रिकली ऑर केमिकली. आता मग हे कसं ठरेल? आपल्याकडे इलेक्ट्रिकल इम्पल्स खूप रेअर आहे. जर समजा आता न्यूरॉन्स आहेत, ठीक आहे, दे आर व्हेरी क्लोज प्रॉक्झिमिटीज. तुम्ही बघा ना, दोन वायर आहे, इलेक्ट्रिक फील्ड थोडी साईडपर्यंत पण असते, राईट. वेन द टू न्यूरॉन्स आर प्रेझेंट व्हेरी क्लोज टू इच अदर, मग याचा डेंड्राईट याला असं वाटतं आपलाच पार्ट आहे. आणि मग डेंड्राईटपासून पुढे पण सिग्नल तसंच कॅरी केलं जातं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण नथिंग. पण ते जे लांब प्रेझेंट आहेत तर काय होतं? तर केमिकली पास केला जातो. कसा? आज न्यूरो ट्रान्समीटर आहे. हे जे वेसल्स आहेत याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनसोबत फ्यूज होतात, बर्स्ट होतात, केमिकल बाहेर रिलीज करतात, ते केमिकल खाली येतं आणि मग हे वाले ते केमिकल रिसीव्ह करतात आणि मग इकडनं अलॉंग द एक्झॉन परत इलेक्ट्रिकली सिग्नल कॅरी केला जातो, परत पुढे केमिकली दिला जातो. आता केमिकलला काय बोलतो आपण? हेच इट इज कॉल्ड ॲज न्यूरो ट्रान्समीटर. काय बोलतो? न्यूरो ट्रान्समीटर. मग डोपामीन आहे, ॲसिटिल्कोलीन आहे, सेरोटोनिन आहे, हे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत. तुम्ही आठवा आपण जेव्हा ड्रग्सवाला टॉपिक बघत होतो, आपण लास्टमध्ये दिलं होतं की इट प्लेज अ रोल विथ दी और इट इंटरफेअर्स विथ दी डोपामीन विच इज न्यूरो ट्रान्समीटर. सिग्नल कॅरी करायला जे केमिकल लागतं त्याला आपण काय बोलतो? न्यूरो ट्रान्समीटर. सो इज दिस क्लिअर? सो द बॉडी ऑफ what neuron is divisible into how many parts? 3 parts basically: cell body, dendron आणि axon. dendroidचे further branches आहे dendrites, right? हे axon आहे. आता there are some terminologies like 4 terminologies. The one is neuroplasm, right? त्याच्यानंतर आहे neurolemma. After that exoplasm and exolemma. Neuroplasm, neurolemma, exoplasm, exolemma, right? न्यूरोप्लाझम काय असेल? प्लाझम आला तर काय लक्षात ठेवायचं? सायटोप्लाझम ऑफ न्यूरॉन. न्यूरॉनचं जे सायटोप्लाझम आहे त्याला न्यूरोप्लाझम म्हणतात आणि त्याच्यामध्ये पण समजा आपण स्पेसिफिकली एक्झॉनचं बोलतोय, सो इट इज सायटोप्लाझम ऑफ एक्झॉन. एक्झॉनच्या मधलं सायटोप्लाझम म्हणजे काय? एक्झोप्लाझम. लेमा म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग न्यूरोलेमा काय असेल? इट इज दी येस इट इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ न्यूरॉन. न्यूरॉनची प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय? येस. आणि एक्झोलेमा म्हणजे काय? व्हेरी गुड, इट इज प्लाझ्मा
मेम्ब्रेन ऑफ एक्झॉन. एक्झॉनची प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे एक्झोलेमा. इज इट क्लिअर? राईट. 2 टाईपचे न्यूरॉन सांगितले तुम्हाला. कुठले कुठले? मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड. ठीक आहे. देर आर 2 टाईप्स ऑफ न्यूरॉन. कशाच्या प्रेझेन्सवरनं? डिपेंडंट ऑन द प्रेझेन्स ऑफ मायलिन शीट. कुठले कुठले न्यूरॉन्स बोला? येस, मायलिनेटेड. मायलिनेटेड न्यूरॉन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मेड्युलेटेड न्यूरॉन. त्यांनाच कुठले न्यूरॉन म्हणतात? मेड्युलेटेड. सो मायलिनेटेड न्यूरॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेड्युलेटेड न्यूरॉन अँड देन दी नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज, लिहिणार इकडे, नॉन मेड्युलेटेड न्यूरॉन. राईट. का बरं यांना मायलिनेटेड न्यूरॉन म्हणतात? काय प्रेझेंट आहे? व्हेरी गुड. मायलिन शीथ इज प्रेझेंट. आणि काय असतं मायलिन शीथ? इट इज मेड फ्रॉम फॅटी लेअर अँड इट इज दी एक ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर. तेवढ्या पार्टमध्ये सिग्नल कॅरी नाही होत. राईट. मग मायलिन शीथ, मायलिनेटेड न्यूरॉनकडे सिग्नल ट्रान्समिशन कसं असतं? येस, सिग्नल ट्रान्समिशन इज फास्टर इज स्लोअर? व्हेरी गुड. सिग्नल ट्रान्समिशन इज फास्टर दॅन दी नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. राईट. आणि यांच्यामध्ये सिग्नल ट्रान्समिशन इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्हाला 12thला नाही 11च्या बुकमध्ये दिलेला आहे. इट इज कॉल्ड अ सॉल्टेटरी कंडक्शन. त्याला काय म्हणतात? सॉल्टेटरी कंडक्शन. व्हॉट इज सॉल्टेटरी कंडक्शन? की यांच्यामध्ये सिग्नल ट्रान्समिशन टेक्स प्लेस. सिग्नल ट्रान्समिशन टेक्स प्लेस फ्रॉम कुठून कुठे? वन नोड ऑफ रॅनवियर टू अदर. राईट. अलॉंग द ॲक्सिस नाही होत. यांच्यामध्ये कसं होतं? सिग्नल ट्रान्समिशन टेक्स प्लेस अलॉंग दी एक्झॉन. अलॉंग दी एक्झॉन the signal transmission होतं by changing membrane potential, so it is slower than this type of neuron. Is this clear? आणि अकॉर्डिंग टू फंक्शन कुठले कुठले न्यूरॉन होते आठवत आहे? अकॉर्डिंग टू द फंक्शन विच टाइप ऑफ न्यूरॉन्स आर देअर? मोटर न्यूरॉन, सेन्सरी न्यूरॉन. आठवत आहे काय? सिग्नल घेऊन जाणारे मोटर सेन्सरी न्यूरॉन आहे. येणारे कुठले न्यूरॉन्स आहेत? मोटर न्यूरॉन. इथपर्यंत क्लिअर आहे? इंट्रोडक्शनच चालू आहे. आपण फक्त जनरल बोलतो की काय काय न्यूरॉन. हे तर 11चं आहे, पण तरी तुम्हाला त्याचे डायग्राम येऊ शकतात. ठीक आहे. आस्क यू द डायग्राम ऑफ न्यूरॉन. न्यूरॉन माहिती असायला पाहिजे पुढे सिग्नल ट्रान्समिशन बघायला. राईट. मग ॲक्च्युअल ब्रेनवाला पार्ट वगैरे पहिले आपण थोडंसं छोटे छोटे टॉपिकमध्ये डिवाइड करतोय. तुम्ही स्टेट बोर्डमध्ये बघितलं तर एकदम भयंकर कॉन्टेंट दिलेलं आहे आणि एन सी मध्ये खूप थोडंसं दिलं आहे. म्हणजे थोडंसं याच्यासाठी दिलं कारण त्यांनी फिंगर टिपमध्ये दिलं. राईट. तुम्ही छोट्या पार्ट तुम्ही एकदम असं वन गोमध्ये करायला लागलं तर खूप डिफिकल्ट आहे. छोटं लक्षात ठेवा की नर्वस सिस्टम हे पार्ट्स आहे. आता पार्ट्सचं कळणं, टाईप्सचं कळणं, नर्वस सिस्टमचे न्यूरॉन असं आहे, न्यूरॉनचा टाईप आहे, पार्ट्समध्ये स्टडी करा. खूप लेंदी चॅप्टर आहे. ओके. मग इझीच आहे. इथपर्यंत काय कन्फ्युजन? पक्का?
राईट. सेन्सरी न्यूरॉन काय करतात? व्हॉट इज द रोल ऑफ सेन्सरी न्यूरॉन? म्हणजे काय असं सांगतं का? सेन्सरी ऑर्गन म्हणजे गिव्ह मी एनी एक्झाम्पल. कोणातरी चटका बसला, ठीक आहे. तर त्याच्या वेळेस ते सिग्नल सेन्स स्किनला झाला ना, जोरात लाईट आली, फ्लॅश लाईट आली, डोळ्यांना सेन्स आलं, राईट, किंवा काहीतरी जोरात आवाज आला, कानांना आला, कुठला तरी एक सेन्स ऑर्गनला समजतं ना, बरं ठीक आहे. आणि त्यांनी फक्त सेन्स ऑर्गन नाही, इफेक्टर ऑर्गन पण. का? आतमध्ये पोट दुखतं हे मला कळतं आहे ना, बिकॉज त्याच्यावर इफेक्ट होतो. तर जेव्हा जो सिग्नल इफेक्टर ऑर्गनकडनं किंवा सेन्सरी ऑर्गनकडनं सीएनएसला पाठवतात. ब्रेन का नाही बोलत आहे, सीएनएस का बोलतात? बिकॉज खालचे सिग्नल कोणाला जातात? स्पायनल कॉर्डला जातात, इकडनं रिफ्लेक्स ॲक्शन येते, राईट. मग वरचे सिग्नल कोणाला जातात? ब्रेनला जातात, म्हणून त्यांनी सीएनएस म्हटलं. मग तुम्ही इथे पुढे लिहायचं आहे की आता हे ते टाईप आपण कशाच्या अकॉर्डिंग बघितले होते? नाही, मायलिन शीतवरनं. हे कोणाचं अकॉर्डिंग आहे? फंक्शनवरनं, राईट. कुठले पहिला कुठला लिहिणार? द फर्स्ट इज कॉल्ड ॲज सेन्सरी न्यूरॉन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲफरंट न्यूरॉन. त्यालाच काय म्हणतात? ॲफरंट न्यूरॉन, राईट. सेकंड कुठला आहे? मोटर न्यूरॉन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज इफरंट न्यूरॉन. आणि त्याच्यानंतर थर्ड काय? इंटर न्यूरॉन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज असोसिएशन न्यूरॉन. त्यालाच काय म्हणतात? असोसिएशन न्यूरॉन, राईट. मग इथे पुढे काय लिहिणार तुम्ही? व्हॉट यू आर गोइंग टू राईट हिअर? इट कॅरीज सिग्नल फ्रॉम कोणापासून कोणाकडे? येस, व्हेरी गुड. इट कॅरीज अ सिग्नल फ्रॉम सेन्सरी किंवा दुसरं काय बोललो आपण? इफेक्टर ऑर्गन कडनं किंवा सेन्सरी ऑर्गन कडनं कुठे कॅरी करतंय? सीएनएस ला. व्हॉट इज सीएनएस? व्हॉट कम्स अंडर दॅट? राईट. आणि आता ठीक आहे, चटका बसला हे फक्त हाताने सांगितलंय ना, करायचं काय पुढे? बाजूला घे, हे कोण सांगणार आहे? ब्रेन. मग ते जे सिग्नल घेऊन येतं, जाणारा रस्ता वेगळा, येणार वेगळा ना. चटका बसला हे फक्त सांगितलं आपल्या सेन्सरी न्यूरॉनने, पण हात बाजूला घेणार हा सिग्नल कोणाकडनं येणार आहे? सीएनएस. मग हे काय? मोटर किंवा इफरंट न्यूरॉन काय करतात? व्हॉट इज देअर रोल? दे कॅरीज अ सिग्नल फ्रॉम सीएनएस टू किंवा इफेक्टर ऑर्गन, मसल, व्हॉट एव्हर इट इज, जिथे पण इफेक्ट होतं, राईट. आणि इंटर न्यूरॉन किंवा असोसिएशन न्यूरॉन काय करतात? येस, समटाईम मिक्स नर्व्स बद्दल बोलतात, नर्व्स मिक्स असतात. आता मला लागतं ह्या हाताने, मी हाच हात बाजूला करतो, तो मस्त जळतो तिकडे. असं होतं का? ह्या पाय लागतं, हा पाय बाजूला करतो, तो तिथंच आहे, त्याला टोचताच काय टोचता येतं? असं नाही होत ना, जनरली असं होत नाही नॉर्मल लोकांमध्ये, राईट. आपण टोच हात बाजूला करतो. मग का? सिग्नल जिकडनं आलाय तिकडेच पाठवायचं म्हणतं काम आहे, दुसरीकडेच पाठवलं तर चालेल का? नाही. मग हे जे कोऑर्डिनेशन आहे, हे जे मधलं असोसिएशन आहे, दॅट इज अचीव्ड बाय द इंटर न्यूरॉन. दे कोऑर्डिनेट बिटवीन द मोटर न्यूरॉन अँड सेन्सरी न्यूरॉन. मग इथे काय लिहिणार तुम्ही? दे कोऑर्डिनेट बिटवीन सेन्सरी न्यूरॉन अँड मोटर न्यूरॉन. करणार आहे, राईट. कळलं आतापर्यंत काय झालं आपलं? काय झालं मला सांगा. सगळ्यात पहिले काय बघितलं आपण? व्हॉट वी आर सीइंग? येस, काय? टाइप्स ऑफ न्यूरॉन. कुठे? नर्वस सिस्टम. अरे एवढं झालं? अरे हां तन्वी नव्हती ना? का नव्हतीस? लेट का झाली? लेटच जायला लागली आता. 7:30चा क्लास येते 9 वाजता, सॉरी 9:30 वाजता. 9:30. नर्वस सिस्टम, एंडोक्राइन सिस्टम. नर्वस सिस्टमचे हे कॉम्पोनंट्स आहेत. कशाने बनली नर्वस सिस्टम? ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व्स आणि न्यूरॉन. आणि एंडोक्राइन सिस्टम, एंडोक्राइन ग्लॅन्ड्स. इकडे सिग्नल ट्रान्समिशन होतं, इकडे हॉर्मोनल कंट्रोल आहे, राईट. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ नर्वस सिस्टम, सीएनएस, पीएनएस, केएनएस, राईट. याचं तुम्हाला लिहायचं इकडे, असं सोडू नका. यू हॅव टू राईट इट डाऊन नाऊ ओनली. तुमच्याकडे खूप वेळ आहे, अर्धा पाऊण तास आहे. हे कम्प्लीट करायचं अर्ध्या तासामध्ये. जायचं नाही आहे त्याशिवाय कोणी. साईश, मी सगळ्यांना सांगते, मी ते तर बसतात तू कधीतरी आला ना म्हणून सांगून जाते. बिलकुल जायचं नाही. कॉलेज असं काय असेल, गोंधळ घालायचं नाही, हे कम्प्लीट करायचं. मी जाते तर मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट करून जाते. मी कंटिन्यू 1 तास तुम्हाला शिकवून मग जाते, ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही अर्ध्या तासासाठी गोंधळ घालायचा आणि गडबड करायचं. ओके, येस. इकडे लिहिणार काय लिहायचं? डिक्रीज. तिकडे मला सांगा, डिक्रीज म्हणजे डिक्रीज होऊन जातं का की नॉर्मलाइज होतं? वाढलेलं कमी होतं म्हणजे नॉर्मलाइज होतं. असं नाही की मी बीपी होऊन गेला, नाही. वाढलेला बीपी कमी झाला, नॉर्मलाइज झाला, राईट. मग यू हॅव टू राईट इट डाऊन. इथे तुमच्या साईडला कॉलम वाईज लिहा. त्याच्यानंतर न्यूरॉनची डायग्राम आहे. हे काही कामाचं नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं जातं. ओके, देन
हे जे नॉर्मल छोटे स्लाइड्स आहे एक्झोप्लाझम वगैरे. आणि इकडे काय लिहिणार मग मायलिन शीट इज ॲब्सेंट, सिग्नल ट्रान्समिशन इज स्लोअर, इट इज अलॉंग दी एक्झॉन, राईट. आणि इकडे टाइप्स. ओके, एनी कन्फ्युजन? का ब्रेनचे कुठले कुठले पार्ट्स असतात? व्हॉट आर पार्ट्स ऑफ ब्रेन? अजून सेरेब्रम, मेडुला ऑब्लॉंगेटा. ॲक्च्युअली मेन पार्ट्स होते मेन पार्ट त्याला म्हणतात कोऑर्डिनेट कंट्रोलिंग पार्ट. फ्रंट ब्रेन का फोर ब्रेन? हिंड ब्रेन नसतं रे ते, हाइंड. कुठे असतो सिद्धार्थ फोर ब्रेन? शिवम कुठे? इथे. मिड ब्रेन इथे. आणि हाइंड ब्रेन संस्कृती. फोर ब्रेन मिड ब्रेन ते स्कूलमध्ये नाही का टच युअर नोज टच युअर हॅड. फोर ब्रेन हर्षदा मिड ब्रेन हाइंड ब्रेन. असं काहीच नाहीये जे दिसतं असं नाहीये. जो पूर्ण दिसेल ना तुम्हाला ब्रेन बाहेर काढला, जे पण पार्ट दिसेल ना त्याला डायग्राम बघून ठेवा. तो फोर ब्रेन आहे. त्याला उलटा करा, मध्ये कुठेतरी मिड ब्रेन आहे. असा उलटा केला म्हणजे याला मी असा हा फोर ब्रेन आहे सगळा दिसणारा, याला केला इथे मध्ये मिड ब्रेन असेल आणि हा हाइंड ब्रेन. जर डायग्राम्स बघून ठेवा ब्रेनचा. हे असं नाही फोर ब्रेन मिड ब्रेन हाइंड ब्रेन. मी नाही बोलली, मी विचारलं फक्त. फोर ब्रेन पूर्ण जो दिसेल तो फोर ब्रेन असेल. डायग्राम बघा, जी डायग्राम दिली ना टेक्स्ट बुक मध्ये, तर सजायटल सेक्शन आहे. सजायटल सेक्शन म्हणजे काय की समजा हा ब्रेन आहे ना, याला असं कट केला आहे, नाही तर मग मिड ब्रेन कसा दिसेल आपल्याला? दिसणारच नाही ना. मग तुम्ही त्याला कट केला आणि मग दिसेल की हा मिड ब्रेन आहे, फोर ब्रेन. ओके. कोरोनरी मग तो असा कट केला, असं सरळ ठेव. हा ब्रेन आहे ना, ठीक आहे. सजायटल सेक्शन म्हणजे वर्टिकल आणि तो जो आहे ना तो आता आडवा करतो. असा नाही हा, असा मागून. हे बघा, आता हा ब्रेन आहे सपोज, ठीक आहे. दिस इज ब्रेन. सजायटल सेक्शन म्हणजे काय केलंय, आता याच्यामध्ये काय आहे तुम्हाला इथे मध्ये काय हे कसं दिसणार आहे की तुम्ही याला असं कट करणार तर तुम्हाला बघ दिसेल मध्ये काय. तर तो वाला सजायटल सेक्शन आहे, असा घेतलाय असा साईडने. आता असं आहे तर हा ब्रेनला असा पकडला आणि असा घेतला आणि मग दिसतंय. आणि तो कोरोनरी जो सेक्शन आहे तो असा अर्धा घेतला, इकडनं अर्धा मागून घेतला. ठीक आहे, करणार कंप्लीट.